नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 11 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स पहा, या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल। Section 1 Prose Reading for Comprehension Language Study Summary and Mind Mapping Question 1A Read the extract and complete the activities given below 12 मार्क्स साठी आहे। Question 1 मधील A क्वेश्चन। या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। A1 question. Read the following statements and arrange them in proper sequence. A1 question 2 मार्क्स साठी आहे। या ठिकाणी जे स्टेटमेंट आहेत त्याचे सिक्वेन्स चुकीचे आहे, आपल्याला योग्य सिक्वेन्स प्रमाणे लिहायचे आहे। फर्स्ट स्टेटमेंट येणार आहे He led major global multinational software companies. सेकंड स्टेटमेंट येणार आहे He learned invaluable life lessons while heading multinational companies. थर्ड स्टेटमेंट The narrator turned down high-income job offers to pursue a career as a writer. आणि फोर्थ स्टेटमेंट आहे His writing brought about positive transformations in the lives of readers. A2 question. Complete the following web diagram on the key aspects of management. 2 मार्क्स साठी आहे। आपल्याला तो डायग्राम कंप्लीट करायचा आहे। Key aspects of management. First, Need to treat your subordinates and colleagues as friends. second, Importance of teamwork. third, Need to lead from the front by setting a good example. fourth, Be a good listener, target setting, and the art of delegation. A3 question. Provide the supporting detail from the extract that highlight the narrator's success as a writer. 2 मार्क्स साठी आहे हा क्वेश्चन। सक्सेस एज अ रायटर. फर्स्ट, मोस्ट ऑफ द बुक्स बिकेम बेस्ट सेलर्स. सेकंड, दीज बुक्स ब्रॉट व्हेरी गुड चेंजेस इन रीडर्स लाइव्स. A4 क्वेश्चन. पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स साठी आहे। डू यू थिंक पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ? एक्सप्लेन युअर व्ह्यू इन अबाउट 50 वर्ड्स. या क्वेश्चनचे आन्सर अभ्यासू। या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे। A5 क्वेश्चन. डू एज डायरेक्टेड 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट, आय पास फ्रॉम IIT. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. 4 ऑप्शन दिलेले आहे। बी नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे। आय हॅव पास्ड फ्रॉम IIT. सेकंड क्वेश्चन. आय मेड अ फ्यू मिस्टेक्स बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे। बी नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे। दो आय मेड अ फ्यू मिस्टेक्स, आय लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. A6 क्वेश्चन. व्होकॅब्युलरी 2 मार्क्स साठी आहे। फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द एक्सट्रॅक्ट विच मीन. A. Lower in rank or position. Subordinate. B. Person with whom one works. Colleague. C.
person who practices or shows selfishness or pride. Egoistic. D. Involving many countries. Global, multinational. B क्वेश्चन लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्चुअल ग्रामर 4 मार्क्ससाठी आहे. B1 क्वेश्चन डू एज डायरेक्टेड 3 मार्क्ससाठी आहे. त्यातील फर्स्ट क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे. नंदिनी सेड टू राज, व्हेअर डिड यू गो ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर? चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड राईट इट. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. नंदिनी आस्क्ड राज व्हेअर ही हॅड गॉन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. सेकंड क्वेश्चन ट्री प्लांटिंग बिकेम अ नॅचरल चॉईस 1 मार्क्ससाठी आहे. चूज द करेक्ट WH क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज द आन्सर्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. व्हॉट डीड बिकम अ नॅचरल चॉईस. क्वेश्चन नंबर 3 इफ चिल्ड्रन डोंट प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेझी. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन alternative showing the correct use of unless. या ठिकाणी देखील 4 ऑप्शन दिलेले आहेत. सेकंड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेझी. B2 क्वेश्चन स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स 1 मार्क्ससाठी आहे. शी इज मोर शॉर्टर दॅन हर ब्रदर. करेक्ट आन्सर आहे शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर. क्वेश्चन नंबर 2 मधील ए क्वेश्चन रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. बघा या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे. पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे. संपूर्ण उत्तरे हे पॅसेजमध्येच असतात. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. A1 question read the following statements and find the 2 correct statements that state the theme of the extract. 2 मार्क्ससाठी आहे. त्याचे आन्सर ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर बी आहे द एक्स्ट्रॅक्ट इज अबाउट अ चेंज इन टेक्नॉलॉजी इन रिसेंट पास्ट अँड चेंजेस रिझल्टेड फ्रॉम इट. आणि सी ऑप्शन आहे द एक्स्ट्रॅक्ट इज अबाउट लाईफ लॉंग लर्निंग अँड रीलर्निंग फॉर द रेस्ट ऑफ अवर लाईफ. A2 question complete the flow chart on the need for constant learning and relearning. 1 is done for you. Find the information from the extract and complete the flow chart. 2 मार्क्ससाठी आहे. High rate of automation in job. First, lots of jobs requiring repetitive skills. Second, increased need for skilled workers. Third, demand for constant learning and relearning. Fourth, टेक्नॉलॉजी ड्राइवन वर्क इन्व्हायरमेंट. A3 क्वेश्चन इलुस्ट्रेट द आयडिया ऑफ लाईफ लॉंग लर्निंग ॲज मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. 2 मार्क्ससाठी आहे. त्याचे आन्सर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. A4 question today online education has become an integral part of all sectors. Write your views. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. याचे आन्सर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. A5 question do as directed 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट ही शेअर द एक्झाम्पल ऑफ iPhone. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड राईट इट. 4th ऑप्शन दिलेले आहे. सेकंड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. द एक्झाम्पल ऑफ iPhone वॉज शेअर्ड बाय हिम. सेकंड क्वेश्चन द कॉन्स्टंट चेंज विल रिक्वायर कॉन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग. चूज द करेक्ट ऑप्शन रिप्लेसिंग द model auxiliary showing obligation and write it.
थर्ड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे. द कॉन्स्टंट चेंज मस्ट रिक्वायर कॉन्स्टंट लर्निंग अँड रिलर्निंग. A6 क्वेश्चन व्होकॅब्युलरी. मॅच द फॉलोइंग वर्ड्स गिवन इन कॉलम A विथ देअर मिनिंग गिवन इन कॉलम B अँड रिराईट इट. 2 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी कॉलम A आणि कॉलम B देण्यात आलेला आहे. फर्स्ट entrepreneur, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे. person who starts or organizes a commercial enterprise. सेकंड Capitalization, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे. economic system in which countries' trade and industry are controlled by private owners. थर्ड Predict, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे. to say that something will happen in the future. फोर्थ Automation, त्याचे ई ऑप्शन करेक्ट आहे. use of automatic equipment and machines to do work. बी क्वेश्चन समरायझिंग 3 मार्क्ससाठी आहे. राईट अ समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट बाय युझिंग द फॉलोइंग पॉइंट्स. चेंज अँड डिसरिपेक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, कॉन्स्टंट लर्निंग अँड रिलर्निंग, लाईफ लॉंग लर्निंग, इम्पॅक्ट ऑन द जॉब. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. समरायझिंग, टेक्नॉलॉजीज अँड लाईफ लॉंग लर्निंग. क्वेश्चन नंबर सी माइंड मॅपिंग 3 मार्क्ससाठी आहे. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स युझिंग युअर आयडियाज, डिझाईन अँड स्ट्रक्चर. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स, रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग. सेक्शन सेकंड पोएट्री, पोएट्री अँड एप्रिसिएशन. क्वेश्चन नंबर 3 मधील ए क्वेश्चन. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. या ठिकाणी ही पोयम व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची आहे. A1 क्वेश्चन. आयडेंटिफाय द लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅन इंडिकेट द स्पीकर्स इंडिपेंडेन्स अँड सेल्फ रिलायन्स. 2 मार्क्ससाठी आहे. इंडिपेंडेन्स. फर्स्ट हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. सेकंड स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. सेल्फ रिलायन्स. फर्स्ट हेन्सफोर्थ टू गुड फॉर्च्यून. त्या ठिकाणी पूर्ण ओळ लिहायला जागा नव्हती, तुम्ही पूर्ण ओळ लिहायची आहे. सेकंड हेन्सफोर्थ टू नीड नथिंग. या ठिकाणी आपण दोन्ही ओळी पाहू. सेल्फ रिलायन्स मध्ये तुम्हाला या दोन्ही ओळी पूर्ण लिहायच्या आहेत. A2 question. The narrator doesn't want constellations near to him. Give reasons. 2 मार्क्ससाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. A3 question. A man without liberty is a body without a soul. Explain your views in about 50 words. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. या क्वेश्चनचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. A4 क्वेश्चन. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. या ठिकाणी जे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहे ते आहे एनाफोरा. A5 क्वेश्चन. कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन ऑन फ्रीडम. 2 मार्क्ससाठी आहे. आपल्याला 4 ओळींची पोयम तयार करायची आहे. Freedom. Freedom is just a word, a thing which is only heard. Freedom comes only to those who wholeheartedly propose. क्वेश्चन नंबर बी एप्रिसिएशन 4 मार्क्ससाठी आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट द एप्रिसिएशन ऑफ द पोयम गिवन बिलो.
त्या ठिकाणी पोयम देण्यात आलेली आहे आणि या पोयमवर आधारित आपल्याला एप्रिसिएशन लिहायचे आहे. त्या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. सेक्शन 3 क्वेश्चन नंबर 4 16 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज एज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. त्यातील क्वेश्चन नंबर 4 मधील एक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणतीही एक ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करायची आहे 4 मार्क्ससाठी. फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे व्हर्च्युअल मेसेज. Imagine, Shubham has to leave for his native place due to emergency work. He and his friend, Mahesh, had planned to watch a movie at 8:30 p.m. Shubham tried to call Mahesh several times, but due to connectivity issues, he is unable to contact him. Draft a virtual message is about 50 by 100 words to Mahesh to convey this information. Support your message by giving appropriate reasons. आपण आन्सर अभ्यासू. त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज. आणि थर्ड क्वेश्चन देण्यात आलेला आहे ग्रुप डिस्कशन. त्यापैकी आपण व्हर्च्युअल मेसेज हा क्वेश्चन अभ्यासलेला आहे. क्वेश्चन नंबर बी. अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ऍक्टिव्हिटीज. 4 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे ईमेल. त्याला सेकंड नंबरचा ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे रिपोर्ट रायटिंग. आणि थर्ड ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे इंटरव्ह्यू. त्यापैकी आपण इंटरव्ह्यू हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. इमॅजिन यू विश टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस सिंगर विथ द हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिवन बिलो. ड्राफ्ट क्वेश्चन ऑन द गिवन फील्ड्स. डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. या सिक्वेन्स प्रमाणे तुम्हाला क्वेश्चन विचारायचे आहेत. या ठिकाणी सिक्वेन्स मी दाखवत आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित क्वेश्चन आपण अभ्यासू. इंटरव्यू क्वेश्चंस. नेम ऑफ इंटरव्यू दर्शन रावल. एरिया ऑफ सक्सेस रेपुटेशन. सिंगिंग सॉंग्स फॉर इंडियन मूवीज. डेट देण्यात आलेली आहे. टाइम देण्यात आलेला आहे. ड्युरेशन ऑफ इंटरव्यू 45 मिनिट्स. आणि सिक्वेन्सनुसार क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. क्वेश्चन नंबर सी. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. 4 मार्क्ससाठी आहे. त्यामध्ये फर्स्ट स्पीच देण्यात आलेली आहे. त्याला ऑर सेकंड देण्यात आलेला आहे कंपेरिंग. आणि त्याला ऑर थर्ड क्वेश्चन देण्यात आलेला आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया. त्यापैकी आपण फर्स्ट क्वेश्चन जो आहे स्पीच तो अभ्यासणार आहोत. Imagine, you have been selected to represent your junior college for an intercollegiate elocution competition on the topic Soldiers and Farmers. The real heroes. Draft a speech in about 100 by 150 words on this topic. आन्सर पाहू.
या ठिकाणी सेकंड आणि थर्ड क्वेश्चन देखील ऑर देण्यात आलेला होता, पण आपण फर्स्ट क्वेश्चन अभ्यासलेला आहे. क्वेश्चन नंबर डी, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. क्वेश्चन नंबर डी देखील 4 मार्क्ससाठी आहे. डी क्वेश्चन मध्ये देखील 3 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे रिव्ह्यू आणि त्याला ऑर. सेकंड नंबरचा क्वेश्चन देण्यात आलेला आहे ब्लॉग आणि थर्ड क्वेश्चन देण्यात आलेला आहे अपील. त्यापैकी आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन जो आहे ब्लॉग तो अभ्यासणार आहोत. राइट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मॅट ऑन सोलार एनर्जी with the help of the following points. 100 by 150 words. First point, renewable source of energy. Second point, reduces pollution. Third point, reduces electricity bills. Fourth point, subsidy by government. Section 4. Question number 5. A question. Complete the activity given below as per the instructions. First question. Pick out the odd element from the group and write it. 2 मार्क्ससाठी आहे. A. Theme, plot, conflict, novella. Odd element आहे novella. B. मनोहर मालगावकर, मुल्कराज आनंद, राजाराव, जॉर्ज ऑरवेल. Odd element आहे जॉर्ज ऑरवेल. C. The Heart of Darkness, Robinson Crusoe, Frankenstein, Rajmohan's Wife. Odd element आहे राजमोहन्स वाईफ. D. Terror, Haunted Buildings, Supernatural, Utopian. आणि odd element आहे उटोपियन. Second question. State whether the following statements are true or false and rewrite them. 2 मार्क्ससाठी आहे. A statement. Detective fictional is a subgenre of crime fiction. True. B statement. Tale of Genji is written by Miguel D. Cervantes. False. C statement. The main character is referred as the protagonist. हे स्टेटमेंट ट्रू आहे. D statement. Picaresque novel is based on the life of the author. False. B question. Answer in about 50 words to the question given below. 4 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर सी. क्वेश्चन नंबर सी मध्ये देखील 2 क्वेश्चन देण्यात आलेले आहे आणि क्वेश्चन नंबर डी. क्वेश्चन नंबर डी देखील 4 मार्क्ससाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.